शेतकरी बंधूंनो नमस्कार. 18 मे 2026 धरतीधन ॲग्रोसेलच्या या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा हा आपला कृषी सल्ल्याचा 4था भाग आहे. शेतकरी बंधूंनो, अतिशय चातकासारखी आपण या मान्सूनची वाट पाहत आहे आणि परवा दिवशी अंदमानमध्ये हा मान्सून डेरे दाखल झालेला आहे. साधारणतः भारतामध्ये केरळ मार्गे 1 जूनला या मान्सूनचं आगमन होतं, परंतु यावर्षी वेळेआधी 3 ते 4 दिवस साधारणतः 26-27 तारखेला केरळमध्ये हा मान्सून प्रवेश करेल अशी चिन्ह आहे. त्याला 2 कारणं आहेत. एक तर आहे अरबी समुद्रामध्ये एक लो प्रेशर बनलेला आहे, त्याच्याद्वारे याचा जो स्पीड आहे, जो वेग आहे तो वाढून वेळेआधी हा केरळमध्ये दाखल होईल अशी चिन्ह सध्या तरी आहेत. या अरबी समुद्रामधील जो लो प्रेशर आहे त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो सध्या तरी दिसत नाही. परंतु आपण महाराष्ट्रातील विदर्भ आणि खानदेशचा काही भाग जर सोडला तर संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे त्यामध्ये कोकण किनारपट्टी, मुंबई उपनगर, पश्चिम महाराष्ट्रातील बरेचसे जिल्हे, मराठवाड्यातील काहीसे जिल्हे याच्यामध्ये आपल्याला 23-24 पासून बऱ्यापैकी पाऊस पाहायला भेटेल. याच्यापासून पुन्हा एकदा बोलतोय, खानदेश आणि विदर्भाचा काही भाग वंचित राहू शकतो. आता या अल निनोची धास्ती बऱ्यापैकी शेतकरी बंधूंनी घेतलेली आहे. आज सर्वच सोशल मीडियावरती असेल, प्रिंट मीडियावरती असेल किंवा इतर कुठल्याही मीडियावरती असेल, एल निनोचा आपल्याला बऱ्यापैकी प्रभाव या भारतीय उपखंडामध्ये राहील असं सध्या तरी चित्र दिसतंय. याच्यामध्ये फक्त आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी एवढीच आहे, जो आयओडी आहे. आयओडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल, म्हणजे भारतीय समुद्रातील 2 वेगवेगळे ध्रुव. याच्यात 2 गोष्टीचा जर आपण विचार केला, भारताच्या पूर्वेला आणि भारताच्या पश्चिमेला, पूर्वेला जर आपण इंडोनेशियाचा विचार केला आणि पश्चिमेला जर आपण सोमालियाचा विचार केला, तर सोमालियाजवळचं समुद्रातील तापमान ज्यावेळेस जास्त असतं आणि इंडोनेशियाजवळ समुद्राचं तापमान ज्यावेळेस कमी असतं किंवा थंड असतं त्यावेळेस त्याला पॉझिटिव्ह आयओडी असं आपण बोलतो, ज्याच्या परिणामस्वरूप भारतामध्ये चांगला पाऊस आपल्याला पाहायला भेटतो. आणि याच्या उलटं म्हणजे इंडोनेशियाजवळची समुद्राचं तापमान आपल्याला वाढलेलं दिसतं आणि याच्या विरुद्ध सोमालियाजवळचं जे समुद्रातील तापमान आहे ते आपल्याला कमी किंवा थंड असतं. अशा वेळेस निगेटिव्ह आयओडी, ज्याच्या स्वरूप आपल्याला दुष्काळ सदृश परिस्थिती पाहायला भेटते भारतीय उपखंडामध्ये किंवा भारतामध्ये. सध्याचा जर आपण बघितला आयओडीचा परिणाम, तर सध्या न्यूट्रल आयओडी आहे. हा आयओडी असेल हा भारताकरता, परंतु एल निनोमध्ये आपल्याला प्रशांत महासागराचं तापमान महत्त्वाचं आहे, आयओडीमध्ये आपल्याला हिंद महासागराचं तापमान महत्त्वाचं आहे. जे तापमान प्रशांत महासागराचं तापमान ज्यावेळेस सरासरीपेक्षा 1 ते 1.5 डिग्री जास्त होतं त्यावेळेस आपल्याला एल निनोचा प्रभाव जाणवायला सुरुवात होते आणि ते तापमान त्यावेळेस 2 डिग्रीपर्यंत पोहोचतं. त्यावेळेस आपण त्याला तीव्र एल निनो ही व्याख्या आपण संबोधतो. सध्या जर आपण बघितलं हिंद महासागरामध्ये, तर ज्या आयओडीचा आपण विचार करतोय त्या आयओडीमध्ये न्यूट्रल परिस्थिती आहे, त्यामुळे सामान्य तापमान आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आशा एवढीच आहे की वातावरण कोणाच्या हातामध्ये नाही आहे. एक आशा आपण दुसरीशी अशी आहे. मागच्या वेळेस जर आपण पाहिलं असेल, ज्या वेळेस एल निनोचा प्रादुर्भाव हा काही पहिल्यांदा भारतीय उपखंडावरती किंवा भारतावरती आला आहे हा विषय नाही आहे. याच्या अगोदरही बऱ्याच वेळा याचा आपल्याला आपण सामना केलेला आहे. परंतु अशा वेळेस कधीकधी या पॉझिटिव्ह आयओडीमुळे पाऊस पडू शकतो. त्यामुळे जर तरची भाषा आपण परत वापरतो आहे. सध्याची परिस्थिती मात्र अशी आहे. शेतकरी बंधूंना या कृषी सल्ल्याच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे, लागवडीकरता गडबड करू नका. प्रामुख्याने हवामान अंदाज आपले खानदेशकरता आपण देतो, जळगाव, धुळे आणि नंदुरबारकरता. या भागातील शेतकरी बंधूंना हात जोडून नम्र विनंती. आता बऱ्याचशा तक्रारी अशा शेतकरी बंधूंकडून येत आहेत की लागवड केली आहे, अंकुरण झालं आहे, परंतु त्याची अंकुरण जळून जात आहे कारण टेम्परेचर जास्त आहे. याच्या अगोदर पण आपण सांगितलं की मल्चिंगची लागवड सध्या टाळा. विदाऊट मल्चिंगमध्ये सुद्धा आपल्याला अंकुरण जाण्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही, 70 mm सोडा 100 mm, 90 mm ते 100 mm जोपर्यंत पाऊस आपल्या शेतामध्ये पडत नाही तोपर्यंत आपल्याला लागवडीची गडबड करायची नाही. जून पाऊस चांगला असेल सध्या तरी अशी अपेक्षा आहे, परंतु मान्सूनच्या उत्तरार्धामध्ये मात्र आपल्याला याचा प्रभाव एल निनोचा जो आहे एल निनोचा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवेल अशी तरी सध्या परिस्थिती आहे. त्यामुळे संभावना मनामध्ये धरून, दुष्काळाची संभावना मनामध्ये धरून
आपल्याला पीक नियोजन करावं लागेल. ही गोष्ट आपल्या मनामध्ये आपण पक्की करून घ्या. घाबरण्याचं कारण नाही. असणाऱ्या पाणीसाठ्याचा, असणाऱ्या जलसाठ्याचा आपण कितपत चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतो हे आपल्या हातामध्ये आहे. दुसरं, ज्या वर्षी पाऊस कमी असतो त्या वर्षी भाजीपाल्याचं क्षेत्र खूप चांगल्या प्रकारे वाढलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे वर्ष जे आहे हे भाजीपाल्याचं वर्ष आहे. याच्या अगोदरची वर्ष आपल्या अनुभवास अशीच आलेली आहेत. यावर्षी जर आपण बघितलं तर काल मी तुम्हाला टरबूजाचं एक प्रक्षेत्र दाखवलं होतं कलश मेलडीचं. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा टरबूज वाढेल अशी आशा आहे. मिरचीचं क्षेत्र मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी बऱ्यापैकी वाढलेलं आहे. कारल्यामध्ये काही शेतकरी बंधूंनी लागवड चालू केली होती, परंतु नंतर अंकुरण जळण्याचं तक्रारी सुरू झाल्यानंतर थोडीशी कारल्याची लागवड थांबलेली आहे. मी विनंती करतो, आत्ताच कारल्याची लागवडची गडबड करू नका, कारण या तापमानाचा 100% परिणाम या छोट्या छोट्या रोपावरती आपल्याला झालेला दिसतोय. अगदी त्याच प्रकारे केळीची लागवड असेल किंवा पपईची लागवड असेल, या ठिकाणी ऑलरेडी आपण त्यांना संरक्षित असे पेपरचा वापर आपण ऑलरेडी या दोन्ही पिकाकरता करतोय. तेव्हा पीक नियोजन करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करून करावा लागेल. दीर्घ मुदतीची जी पिकं आहे ती टाळून आपल्याला कमी मुदतीची जी पिकं असतील ते लागवड करण्यावरती आपल्याला भर द्यावा लागेल. त्यामुळे एका बाजूला संकट नक्कीच आपल्याकडे, आखाती देशातील युद्ध एक संकट आहे, त्याच्यामुळे आपल्यावरती इतर परिणाम, आर्थिक परिणाम पण होत आहेत. दुसरे परिणाम, आपल्याला निसर्ग आपल्याला जगू देत नाही आहे. त्यामुळं हा एक दुसरं दुहेरी संकट शेतकरीमधून समोर उभं आहे. परंतु या संकटाच्या काळामध्ये सुद्धा धरतीधन ॲग्रोसेल्स आपल्यासमोर आपल्या बरोबर उभं आहे. ज्या वेळेस आपल्याला अडचणी येतील तर त्यातून या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला अपडेट्स किंवा आपला कृषी सल्ला जो आहे तो आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. मॅक्स टू मॅक्स फार्मरच्या शेतावरती जाण्याचा आम्ही प्रयत्न करू. याच्या उलट अजून एक विनंती आहे, आपण जर 10-15-20 शेतकरी एकत्र आलात आणि आम्हाला एक फोन जरी केलात की कृषी मार्गदर्शनाची किंवा एका मीटिंगची गरज आम्हाला तुमच्या गावामध्ये आहे, तर नक्कीच हवामानविषयक असू द्यात किंवा आपण सांगाल त्या पिकाविषयी असू द्यात, मार्गदर्शन करण्याकरता आम्ही आपल्या गावामध्ये येऊ. याच्यासाठी कुठलीही फी आम्ही आकारत नाही किंवा बळजबरीनं कुठलीही कंपनी आपल्यावरती लादण्याचा आमचा प्रयत्न नाही. ही सेवा संपूर्णपणे आपल्याकरता मोफत आहे. त्यामुळे नक्कीच धरतीधन ॲग्रोसेल जळगाव आपल्या सेवेकरता केव्हाही तत्पर आहे. वातावरण जसं जसं बदलेल तसे तसे अपडेट्स आपल्या ग्रुपवरती येतीलच. परंतु परत एकदा सांगतो, घाबरण्याचं कारण नाही. आपण फक्त टचमध्ये राहा. हवामान अंदाज आपल्यापर्यंत येत राहतीलच. रामकृष्ण.